प्रणाली, आत्ताची स्थिती काय हॉटेल बाहेरची? खरं तर आता काही मिनिटांपूर्वीच शिवसेनेचे जे पदाधिकारी होते ते पुन्हा एकदा या ठिकाणी आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जसं तुम्ही बाहेर काढलंय तसं भाजपच्या युनियनच्या सगळ्या लोकांना तुम्ही बाहेर काढा. त्या पद्धतीनं हॉस्टेल प्रशासनाच्या वतीनं सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. शिवसेनेचे असो किंवा भाजपचे असो सगळ्याच पदाधिकाऱ्यांना दोन्ही युनियनच्या बाहेर काढण्यात आलंय. आताच्या घडीला हॉटेल प्रिमाइसेसमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि दोन्हीही संघटनांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी आता बाहेर जाण्यास सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सगळेच जण जे आहेत आता बाहेर पडलेले आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु आत्ताच्या घडीला सगळं वातावरण निवळलं आहे असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीनं जे काही म्हणणं होतं ते हॉटेल प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांकडनं ऐकण्यात आलंय आणि दोन्ही गटांच्या लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. परंतु शिवसेनेचे लोक जे आहेत ते अजूनही त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत की त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की जे पदाधिकारी त्या ठिकाणी बोर्ड लावण्यासाठी आले होते त्यांच्या वतीनं जर पुन्हा एकदा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला गेला तर मात्र आम्ही पुन्हा एकदा बोर्ड पाडू अशा पद्धतीचं वक्तव्य हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या सदस्यांकडनं करण्यात आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की दंडेली पद्धतीनं किंवा हुकुमशाही पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करत कामगारांची नोंदणी करण्यात आली जी अवैध अयोग्यरित्या करण्यात आलेली आहे आणि परिणामी चुकीच्या मार्गाने इथं बोर्ड लावला जात होता आणि म्हणून आम्ही तो बोर्ड फाडलेला आहे. त्यांना जर बोर्ड लावून घ्यायचा असेल तर त्यांनी योग्य परवानगी घेऊन मग तो बोर्ड लावावा असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. एक प्रतिक्रिया ऐकूयात.